सकाळचे 10 वाजलेले आहेत. आणखीन या रूम मधले आथरणं निघालेले नाहीत. कारण का, मी स्वयंपाक वगैरे करत होते आणि दिनेश थोडासा लेट उठला, तर म्हणलं असू दे म्हणलं, आणि तसं तरी अंथरुणाला धुवायचे पण आहेत. तर सगळं आणून हॉलमध्ये ठेवलेलं आहे. तिकडची रूम झाडू मारायची आहे, फरशी पुसायची आहे, खूप सारी कामं आहेत. आतापर्यंत जी धावपळ झाली ती स्वयंपाक पाणी आणि खाणं पिणं ही झालेलं आहे. आणि दिनेशने इकडं काही पेपर वगैरे ठेवलेले होते, ते पण बॅगमध्ये आणून ठेवते. म्हणजे ठेवतोय एका ठिकाणी आणि ते हवा जास्त येत असते हॉलमध्ये, तरी काहीच राहत नाही, सगळं उडून जातं. आणि हे पेपरही तसेच उडून सगळीकडे होणार होते आणि त्याला एकही भेटणार नव्हतं. तरी पण दिनेशला ना कितीही सांगा, सगळं जिथल्या तिथे ठेवतो. एक सवयच आहे त्याला, कितीही समजून सांगत असते पण त्याच्यात काही बदलाव येणार नाही. तर इकडं आता सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि मॉप घेतलेला आहे. फरशी पुसायची आहे मला अगोदर. आणि इकडे थोडासा रमणा झालेला आहे, हा रमणा पण थोडाफार मी उचलते. म्हणजे कसं असतं ना, किचन मध्ये भरते आणि बघू शकता छान अशी हवा आहे आणि छान वाटत आहे हॉलमध्ये. म्हणजे हॉलमध्ये जास्त हवा येते, रूम मध्ये तितकी येत नाही. तर इकडं मॉप घेतलेला आहे. जेही थोडाफार टेबलावरती पसारा बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत ना, ते पण मला सगळे काढून ठेवायचे आहेत. म्हणजे सगळीकडे पसारा पसारा काय होतं ना, घाई गडबडी त्या रूम मध्ये आणून तर ठेवते, पण नंतर लवकर काढणं होत नाही. खूप दिवस ते तसंच राहतं, तिकडं इकडं ढेमून राहतं. तर सगळा पसारा मी अगोदर किचन मध्ये नेऊन ठेवते. आता इकडचं काढून तिकडं आणि तिकडचं काढून इकडं, हेच गोंधळ असतो दिवसभर. म्हणजे इथं थोडंसं जास्त वाटलं की ना सरकावून ठेवायचं कुठं, मग ते किचन मध्ये नेऊन ठेवते. किचन मधलं काढते, परत इथं आणून ठेवते. हे चालेल, थोडासा कचरा जमा झालेला आहे आणि ते उद्या पेटवणार आहे मी. कारण आज बाहेर हवा खूप जास्त आहे आणि इकडे तिकडे जाळ लावलं, पेटवून दिलं ना, ते सगळीकडे इकडे तिकडे जाण्याची भीती असते. आणखीन कुठं पेटलं तरी नाही ते पंचायत होते. म्हणून म्हणलं आज हवा थोडीशी जास्त आहे. सकाळी सकाळी थोडीशी हवा, तसं तर सकाळ असो संध्याकाळ असो हवा तरी दिवसभर असते. तरी पण सगळं मला पेटून द्यायचं, पण थोडीशी हवा कमी झाल्यानंतरच मी ते सगळं पेटवून देणार आहे. इकडे काही ब्लाऊज शिवून आणलेले होते, ते पिशवीत भरून ठेवलेले आहेत. मी ते ट्राय पण करून बघायचे आहेत मला, ते पण झालेलं नाहीये. आणि ते काही कपडे यांचे पण धुवायचे आहेत. काही स्टँड मध्ये साड्या वगैरे एक वेळा घातलेल्या आहेत त्या साड्या, हे पण मी अशाच ठेवलेल्या होत्या. आणि बघू शकता वातावरण बाहेरचं थोडंसं ऊन आलेलं आहे. तर म्हणलं हे गोंदी वगैरे जे मी घेतलेले आहे धुण्यासाठी आंथरणं पांघरणं, हे दिनेशनं पुण्याहून आणलेले आहेत. आणि कुठं कुठं ते घोळसावून आणला काय माहिती, खूप घाण पण झालेले आहेत. तर म्हणलं आज थोडंसं ऊन आहे तर धुवून टाकूया. तसं तर पाऊस नाहीये, तर रोज ऊन आणि हवाच असते, हवेमुळे ते लवकर हडकलं जाईल. तर इकडं सगळी साड्या यांचे कपडे सगळं मी काढून घेतलेले आहेत. भरपूर सारे कपडे झालेले आहेत आणि मशीनला वगैरे हे कपडे लावायचे नाहीयेत मला, सगळे हाताने धुणार आहे मी. बेडशीट आज काढायचं होतं पण काढलेलं नंतर, आणि ते काही माझे ड्रेस आहेत ते मी घातलेले नाहीयेत. आता काही दिवस मी घातले, नंतर मी अशीच घडी करून स्टँड वरती ठेवलेलं होतं. खूप पसारा वाटत होता, म्हणून म्हणलं अगोदर हे कपाटात ठेवून द्यायचं. म्हणजे खूप पसारा पसारा आणि कपड्याचा बोजार खूप वाटतो, तर सगळं जागेत ठेवून देते. जेव्हाही मला घालायचं आहे त्यावेळेस काढून घालता येतं, नाही तरी सगळीकडे कपडे 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 असं होतं. तुम्ही म्हणत होता तर एक वेळा बाहेरचं आणि एक वेळा किचनचा असा व्ह्यू दाखवू नको, बघायला छान वाटत नाहीये. फक्त तू दाखव, एकतर कामं दाखव, नाहीतर बाहेरचं दाखव, असं तुमचं म्हणणं होतं. तर ठीक आहे, आता तुम्ही बघणार आहात, जे तुमची इच्छा आहे, जे तुम्हाला आवडतं त्याप्रमाणेच मी व्हिडिओ बनवत जाईल. तर इकडं सगळे कपडे मी अगोदर बाहेर घेऊन जाते, निवांत बाहेरच मी निर्म्यात घालणार आहे. आता बाथरूम मध्ये मी काही केलेलं नाहीये, सगळे बकेट उचललेले आहेत कपड्यांचे आणि बाहेर घेऊन जात. म्हणजे कपडे थोडेसे जास्त आहेत, नाही तर जमणारही नव्हतं, म्हणून सगळे मी बाहेर घेऊन जात आहे. तिकडे काही कपडे मी बकेटात भरलेले आहेत आणि जे गोदरी वगैरे आहेत ते अशीच उचलून घेऊन जाते. आणि एक मोठं टोपलर मी कामं केलेलं आहे. जेव्हा मला गोदरी वगैरे किंवा मोठे अंथरणं पांघरणं धुवायचे असतात, जे बकेटात जमत नाही, त्याच्यासाठी मी मोठे पातेलेच ठेवलेले आहेत. म्हणजे पापडाचं पीठ शिजवण्यासाठी पातेले घेतलेले होते, पण 2-3 कामं होतात यामध्ये. पण आता पातेले वरती ठेवलेत आणि मी काढलेले नाही. तर एक टोपलं आहे छोटं, तर त्या टोपल्यामध्येच व्यवस्थित तुडून तुडून धुवून टाकणार आहे. म्हणजे बडवायलाही जमत नाही, म्हणजे दोरे आहे त्याला, तर जास्त मी जोर लावून बडवेन ना, जसं गोदरीला बडवतो तसं, तर सगळी दोरी तुटून जाणार आहेत. म्हणून मी फक्त तुडून हे धुणार आहे. आणि इकडे बघू शकता हवा इतकी जास्त आहे की सोफ्याचे कवर उडून जाते, ती किती व्यवस्थित करायला राहणार नाही. अगोदर मला गेट बंद करावं लागणार आहे. आणि दिनेशला म्हणलं ये थोडीशी मदत कर माझी, कारण ते मला उचलणार नाही ते एक वेळा पाण्यात गेल्यानंतर. तर आलेले आमचे राजकुमार, आणि इकडे म्हणलं गेट अगोदर बंद कर, आणि दिनेशला जायचं होतं बाहेर, त्याची काही कामं आहेत. तर मी म्हटलं इतकं धू लाग मला आणि मग जा. म्हणजे केव्हापासून म्हणत आहे, एक तर जा, ती तर कामं कर, हे तरी कर. पण बसलेला होता असंच टीव्ही बघ फोन बघ करत. तर मला आता टाइम वेस्ट करू नये, कारण लेट खूप होणार आहे आणि मला फरशी पण पुसायची आहे, खूप जास्त कामं होती. तर मला अगोदर हे सगळं धुवून टाकूया, म्हणजे हरकत राहिली. तर इकडे बकी टोपलं जे जे मला लागणार आहे सगळं मी बाहेर घेऊन आलेले आहे. तर आता अगोदर हे सगळं भिजवून घेते, म्हणजे थोडंसं भिजत राहतील आणि नंतर हे सगळं व्यवस्थित धुता येतं. म्हणजे थोडा वेळ भिजत ठेवलं ना, खूप लवकर हे कितीही घाण असो कपडे पटकन निघतात, घाण पूर्ण निघून जाते. पण सकाळी काय मला भिजवळ घालणं वगैरे झालेलं नाही, खूप जास्त कामं होती सकाळची, किचनची ती कामं ही कामं.
खूप सारी होऊन जातात आणि त्यामध्ये झालेलं नाहीये. तर इकडे मी घेतलेला आहे निरमा, पाणी टाकलेलं आहे, छान मी मिक्स करून घेते. आणि जी मोठी गोधडी आहे ना ते अगोदर धुवून घेऊया, म्हणजे यालाच दोरे आहेत खूप सारे. आणि हे ना म्हणजे असं थोडंसंही जोर लावून बडवलं तर सगळे दोरे तुटतात याचे. म्हणून काही बडवणार वगैरे नाहीये, कारण जर बडवायचं असलं ना तर मी इकडे आणलेच नसते. खाली बाहेरचं गेट काढते आणि समोर मी जे शिमटाचा कोबा बनवलेला आहे ना तिथे सगळे अंथरण पांघरून मी धुवत असते. जेव्हाही दसऱ्याला किंवा नव्याच्या पौर्णिमेला आपण काढतो ना तेव्हा मी तिथंच धुवत असते गेट काढून. पण हे तितकं हेच करायचं नव्हतं म्हणून मी इथं घेऊन आलेली आहे सगळं. तर इकडं चांगलं मी भिजवून घेतलेलं आहे आता. आता इकडं मोठ्या टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि दिनेशला म्हणलं छान तुडव हे सगळं, म्हणजे घाण पाणी सगळं निघून जाईल यामधलं. इकडे दिनेशनं 2 ते 3 वेळा मी पाणी चेंज केलेलं आहे. तरी पण हे पाणी खूपच गदळ निघत होतं म्हणजे खूपच घाण झालेले ते गोधडी आणि पांघरण सगळंच. तर इकडे 2-3 वेळा असंच तुडवलेलं आहे पाणी टाकून टाकून दुसरं मी, तरी पण खूप गदळ पाणी निघत होतं. 4थी-5वी वेळेस मी हे पाण्यातनं बाहेर काढलं आणि पिळता तरी येत नव्हतं व्यवस्थित, कारण खूप हे जड झालेलं होतं पाण्यात गेल्यामुळे. इथं वरती ग्रिल वरती ठेवलेलं आहे, जे हे एक्स्ट्रा पाणी आहे सगळं निचरा होत राहील तोपर्यंत मी हे पांघरण पण धुते. म्हणजे बेडशीट आहे मोठ्या आकाराचं, तसं तर हे अंथरण्यासाठी आणलेलं होतं पण इतकं जाड आहे, जशी रग राहते ना तसं आहे. तर हे पांघरण्यासाठीच केलेलं आहे मी आणि तिने सोबत घेऊन गेलेला होता. ते एकदम छान लाल बुंद्याचा रंग आहे पण एकदम बेरंग झालेला आहे ते. तर हे पण 2-3 वेळा पाण्यामध्ये टाकून टाकून तुडवलेलं आहे याला. इकडे बघू शकता खूप घाण पाणी निघत आहे. तर याला पण जास्त आम्ही जोर लावून बडवलेलं वगैरे नाहीये, फक्त तुडवलेले आहेत हे सगळे अंथरण पांघरणं. आता जोपर्यंत दिनेश हे काम करत आहे तुडवण्याचं तोपर्यंत मी सगळे कपडे भिजत घालते. तर इकडे सगळे कपडे खाली टाकलेले आहेत मी, कारण बकेट 2च आहेत खूप सारे पण सगळे मी वरती ठेवून दिले. दररोज लागत नाहीत आणि घरभर पसारा वाटतो त्याचा, म्हणून मी सगळं बांधून ठेवले. म्हणजे बांधून काय, सगळे एखादे घालून वरती ठेवलेले पोटमाळ्यावरती. आणि फक्त 2च बकेट खाली ठेवलेले होते. तर इकडं निरम्याचं पाणी केलेलं आहे छान मी आणि इकडे सगळे कपडे मी भिजत घालत आहे. म्हणजे कपडे एक अर्धा तास तरी भिजले ना खूप लवकर स्वच्छ निघतात. पण आता काय करणार, अगोदर मी भिजत घातलेलंच नाही काही पण, म्हणजे विचार केला की सगळं बाहेर नेऊनच करूया हे कपड्यांचं काम. अगोदर विचार करत होते मशीनला लावू की हाताने धुवू, मशीनला लावू की हाताने धुवू. पण नंतर विचार केला की नाही, आता मशीनला लावायचं नाही, कारण गोदरी वगैरे धुवायची आहेत आणि कपडे जास्त झालेली होती. तर मला हातानच धुया बाहेर नेऊन. तसं तरी दुसरी कुठली कामं आहेत आता घरची साफसफाई वगैरे हे दिवसभर चलतच राहणार आहे. तिकडे झालेलं हे पण नेऊन म्हणजे 2-4 वेळा तरी पाण्यात आम्ही बुचकाळून याला म्हणजे छान तुडून तुडून काढलेलं आहे. शेवटी 5व्या पाण्यामध्ये इकडं छान मी पिळून काढलेलं आहे आणि ग्रिल वरती ठेवलेलं आहे. सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि थोडंसं पाणी दिनेश इकडे पिळून पिळून काढत पण आहे, कारण आता दिनेशला वरती घेऊन जायचंय आणि त्याचा अंग भिजणार होतं म्हणून सगळं पाणी छान पिळून काढत आहे तो. म्हणजे सगळ्या गोदरी तर खाली तरी वाळणार नाहीयेत, कारण जे रोजचे कपडे आहेत तेच घालण्यासाठी ती जागा पुरणार नाही. मी म्हणलं सगळं वरती घेऊन जा, म्हणजे वरी थोडंसं हवा ऊन जास्त लागतं त्यामुळे लवकर हडकले जातील. तर दिनेश सगळं वरती घेऊन जाईल तोपर्यंत मी कपडे धुवून टाकते. तर इकडे साड्या कपडे यांचे कपडे होते, दिनेशचे कपडे होते, तर कपडे पण आज जास्त झालेले होते. तर सगळे कपडे मी निवांत निवांत धुवून घेते इकडं. आणि जी ही कामं आहेत आता दिवसभराची ती तर आहेतच आहेत, ते तरी आता आवरायचीच आहेत. म्हणजे दिवसभर चालत असतं ते काम हे काम, म्हणजे मी अगोदरच विचार करून ठेवते की मला दिवसभरात काय काय करायचं आहे, कुठली कामं आवरायची आहेत. त्या हिशोबाने मग मी दिवसभर ते करत असते. म्हणजे नियोजन आहे ते कुठलीही कामं होत नाहीत, काय काय करायचं आहे काय काय नाही, सगळा विचार अगोदरच होतो आणि मग मी सुरुवात करते तेव्हाच कुठं आपली कामं होतात. नाही तर त्याच वेळात विचार करणं त्याच वेळात कामं करणं हे होणार नाही व्यवस्थित. एक होतं एक राहतं, एक होतं एक राहतं असं होतं. इकडे सगळे कपडे मी धुवून धुवून इकडे ग्रिल वरती ठेवलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निचरा झालेलं आहे आता. आता सगळी कपडे मी इकडे उन्हाला टाकत आहे आणि चिमटे लावत आहे 2-2, कारण हवा इतकी भयानक असते ना, एकही कपडा इथे राहणार नाही, सगळी पतंगासारखी उडून जातात. तर सगळे कपडे मी इकडे टाकले, दोरीवरती काही ग्रिल वरती काही टाकलेले. हे ग्रिल मला स्वच्छ करायचं होतं पण त्याचा काही मुहूर्त लागेना, दररोज हीच कामं असतात. तर झालेली आहेत सगळी कपडे वाळू घालून, चिमटे पण लावलेले सगळ्या कपड्यांना. हवेचा खूप वैताग आलेला आहे, कपडे सुद्धा वाळू घालता येत नाही, सगळे उडून जाते. जसं मी इथं तारवरती टाकलंय सगळे उडून उडून जाते जोपर्यंत मी चिमटा लावते तोपर्यंत. तर फायनली कपडे धुवून झालेला आहे. तर आता करूया पुढची कामं. तर इकडे सोफ्याचे कवर तरी पूर्णच खाली पडले. आता गेट थोडा वेळ असंच उघडं ठेवलं ना झालं, मग हवा येते आणि सगळं पडतं ते. तर सगळ्या वस्तू मी जागेत ठेवून देते. निरमा साबण जे हे नेलेलं होतं, कारण पावसाचं काही नक्की नसतं, पावसाळा दिवस आहे कधीही पाऊस येऊ शकतो, पण मी बाहेर अशा वस्तू काही ठेवत नाही, सगळ्या आतमध्ये आणून ठेवले. आणि अगोदर सोफ्याचे कवर इकडे मी झटकून अंतरत आहे. हे तर याचा काही हिशोबच नाही दिवसात किती वेळा होतो काही नाही. आता सगळे झटकून अंतरल्यानंतर एक वेळा झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेते, त्यानंतर मग दुसरी कामं काढणार आहे. तसं तर मला खूप दिवस झालं दळण करायचंय गव्हाचं. गव्हामध्ये खूप सारे मातीचे खडे आहेत,
पण त्याचा काही मुहूर्त लागेना. ते वरती पण पोतं ठेवलेलं आहे, तर ते खाली आणणं आणि त्याला निवडणं होतच नाहीये. तर टावेला पण सकाळी जी उन्हाला टाकली होती ते हाडकले, तर छान मी घडी करून ठेवलेलं आहे. आणि इकडे बकेटात पाणी लावलेलं आहे. मी आता फरशी पुसायला घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत कपडे वगैरे बाहेरची कामं झाली, आता फरशी पुसण्याचं काम मी घेतलेलं आहे. इकडे फॅन ऑन केलेले आहे सगळे. तसं तर मी दररोजही दुपारीच फरशी पुसत असते. आणि आज मी म्हणजे मॉप मध्येच फक्त पाणी घेतलेलं नाहीये, कारण मॉप मध्ये पाणी थोडंसं येतं आणि पुसणं जास्त आहे. म्हणून मी काय केलं, एका बकेटामध्येच अर्ध बकेट पाणी घेतलं इकडं आणि लिक्विड टाकलं. त्यामध्ये मी हे पोत्र बुडवून बुडवून मॉप मध्ये प्रेस करून घेतलं, म्हणजे छान कोरडं होतं यामध्ये. आणि मग मी व्यवस्थित फरशी पुसून घेतली. खूप छान आणि स्वच्छ फरशी निघाली, म्हणजे पाणी गदळ पण झालं नाही आणि मॉप मध्ये मी छान हे ड्राय पण करून घेतलं, म्हणजे सगळीकडे पाणी पाणी झालेलं नाही. तर हाताने पुसल्यानं थोडंसं पाणी पाणी होतं. आणि पावसाळ्या दिवसामध्ये मॉपच ठीक आहे, हाताने पुसलं तर काय होतं, सगळीकडे पाणी होतं, लवकर हाडकत नाहीये. आणि मुलं बाळ घरामध्ये असले ना, हिंडत राहतात घरभर आणि घरभर ते पावलं बनतात. त्यामुळे ना, नाहीतरी असं होतं की घरी कोणी नसले त्या वेळेमध्ये आपल्याला पुसावं लागतं, पण असं कधी होत नाही. मुलं बाळ असल्यानंतर दिवसभर जरा सुरूच असतात त्यांच्या, आणि किंवा आपण तरी फिरत असतो. म्हणून थोडंसं पोत्र ड्राय करून पुसलं हे ठीक आहे. तर इकडे अगोदर तर मी तसंच पुसलं, पण नंतर मी माझ्या लक्षात आलं की बकेटात पाणी घेऊया मोठ्या आणि त्यामध्ये लिक्विड टाकून त्यामध्ये पोत्र स्वच्छ करून घेऊ, आणि मगच मॉप मध्ये मी ते व्यवस्थित ड्राय करून घेतलेलं होतं. इकडे अर्धी फरशी पुसून झालेली आहे, तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलेलं होतं. म्हणजे अगोदर खिडक्या आणि इकडं सगळं मी पुसून घेतलं, म्हणजे फर्निचर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. खूप धूळ झालेली होती त्यावरची पण. पण अगोदर सारखी नाही होत आता. उन्हाळ्यामध्ये किती धूळ यायची ना, सगळीकडे धुरळा 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 दिसायचा, म्हणजे दिवसभर पुसण्याचंच काम राहायचं. पण आता जेव्हापासून हे ऊन, म्हणजे हवा तरी आहे पण थोडंसं पावसाचं वातावरण झालंय, थंड वातावरण असतं, त्यामुळे धूळ तितकी येत नाहीये. सकाळी फक्त फरशी पुसून घेत असते, तितकं फर्निचर इकडं तिकडं धुरळा नसतो आता. इकडे बकेटात मी एक वेळा पोत्र बुडवलेलं आहे व्यवस्थित. नंतर मॉप मध्ये ड्राय करून घेतलं आणि मग फरशी पुसून घेतलेली आहे मी. खूप छान स्वच्छ फरशी निघालेली होती, कारण पाणी गदळ होतं ना, मग परत ते पाण्याचे डाग पडतात फरशीवरती पूर्ण. तर झालेले बाहेरचं सगळं पुसून आता मी किचन पुसून घेते. तर किचन मध्ये थोडासा पसारा आहे, तो पसारा उचलते, म्हणजे तिथं साईडला करते, कारण आपली किचन छोटी आहे ना, त्यामुळे थोडासा पसारा तरी असणारच आहे. भांड्याचं टोपलं वगैरे कुठे ठेवायचं सगळं खालीच ठेवते मी, आणि बाकीचा जी पसारा असतो, जी स्वयंपाक पाणी असतं ते किचन वरती असतं. तर इकडचं थोडंसं राहिलेलं होतं, जिथे मी बकेट मॉप सगळं ठेवलेलं होतं, आणि थोडंसं पाणी पण सांडलेलं आहे इथं, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला हे पुसण्यासाठी. तर झालेलं आहे फायनल सगळं हॉल मधलं पुसून, म्हणजे बेडरूम, तिकडची रूम, हॉल सगळं पुसून झालेले. पोर्च पण मला आज पोत्र्यानं पुसून घ्यायचं आहे. सकाळी पाणी टाकते पण तितकं स्वच्छच निघत नाहीये, तर यानं ना व्यवस्थित निघतं, म्हणजे लिक्विडचं पाणी पण असतं ना, त्यामुळे जे ही डाग, चिखलाचे डाग वगैरे पडलेले असतात ना, पूर्ण निघून जातात, छान स्वच्छ होतं. तर आलेले मी आता किचन मध्ये, आणि आज भांडे घासलेले नाहीत, बघू शकता किचनवर भरून भांडे झालेले आहेत. म्हणजे कपडे धुणं, हे कामं ते कामं, तीच कामं काढली मी, आणि भांडे मात्र राहून गेले. भांड्याचं तितकं टेन्शन येत नाही, कपड्याचं खूप येतं. म्हणजे कपडे ठेवून जमणार नाहीये, कपडे धुणं झालं ना असं वाटतं की अर्ध काम माझं झालं, पण भांडे काय आपण कधी घासू शकतो असं वाटतं, इतकं टेन्शन येत नाहीये भांड्याचं. तर बघू शकता वातावरण खूप छान झालेले, छान अशी थंड थंड हवा आहे, आणि ऊन पण तितकं नाहीये. म्हणजे आजकाल तर वातावरण थोडंसं असंच राहतं, पाऊस तर पडत नाही, फक्त हवा असते दिवसभर, आणि त्यामध्ये थोडंसं ऊन पण राहतं. पण पावसाची खरंच खूप गरज आहे सध्या. तर झालेले इकडचे पुसून, दार वगैरे सगळं मी पुढं केलं आणि व्यवस्थित मी पुसून घेतलं, म्हणजे दाराच्या मागे आपला हात जात नाही दररोज, तर अगोदर हे पुसणं गरजेचं वाटतं मला. तर झालेले सगळं पुसून आता मॉप वगैरे स्वच्छ धुवून घेऊन येते, आणि जोपर्यंत ही सगळी कामं आवरत होते तोपर्यंत दिनेशचे मित्र आलेले होते काही, म्हणजे 4-5 त्याचे मित्र आलेले होते, तर त्यांच्यासाठी मला नाश्ता बनवायचा होता. बघू शकता पूर्ण घर छान दिसत आहे, स्वच्छ फ्रेश, बघावं तिकडं स्वच्छता, असं वाटतं की घर भरून लोळावं, इतकं छान वाटत आहे, एकदम थंड थंड. तर पूर्ण घर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तुम्ही म्हणत होता ताई घरचा होम टूर दे, होम टूर दे, तर होम टूर द्यायसारखं काही नाही, पूर्ण वस्तू तुम्हाला माहिती आहे कुठे मी काय काय ठेवते, कारण पूर्ण घरचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला येतच असतो. आणि इथं बघू शकता मुंग्याची लाईन लागलेली, खूप मुंग्या होतात बघावं तिथं, आणि ह्या मुंग्या चावल्या ना इतकं जोरात चावतात की अंगाची आग उठते. तर मी तर लक्ष्मण रेखा वळलेली आहे. आणि हाच होता व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, बाय बाय.